लॉकडाउन के मौजूदा हालात में लोग बेरोज़गारी के मसले से परेशान हैं। ख़ास तौर पर वो लोग जो रोज़ मजदूरी करके या छोटे छोटे कारोबार करके गुज़र बसर करते हैं, उनके लिए दो वक्त के खाने का इंतज़ाम करना भी मुश्किल हो गया है। इन हालात में मुख्तलिफ समाजी तंजीमें लोगों की मदद कर रही है। ऐसे में राशन दुकान मालिकान ने भी गरीबों की इमदाद के लिए मदद का हाथ बढ़ाते हुए राशन किट तकसीम करने का फ़ैसला किया है। इसी के तहत आज एक तकरीब के दौरान नांदेड़ जनूबी असम्बली हल्के के रुकने असम्बली मोहन राव हम्बर्डे के हाथों इतवारा इलाके के तकरीबन 300 गरीब खानदानों में राशन किट तकसीम की गई। प्रोग्राम के इनेकाद में राशन दुकान मालिकान के एसोसिएशन के सदर अशोक एड़के और नायब सदर शाहूराज गायकवाड़, पुरुषोत्तम कुलकर्णी, मोहम्मद जमील और दीगर अफराद ने अहम रोल अदा किया है। राशन दुकान मालिकान की जानिब से की जा रही इन कोशिशों की MLA मोहन राव हम्बर्डे ने सताइश की और साथ ही राशन दुकान मालिकान के मसाइल से भी वाकफियत हासिल की और उन्हें हल करने के लिए हर मुमकिन मदद करने का यकीन दिलाया। इस दौरान ये भी ऐलान किया गया कि पहले मरहले में आज 300 गरीब ख़ानदानों में राशन किट तकसीम की जा रही है। आने वाले दिनों में मज़ीद 700 गरीब ख़ानदानों में, इस तरह जुमला 1000 गरीब ख़ानदानों में राशन किट तकसीम करने का अज़्म किया गया है। नांदेड जिल्हा रास्ता बहुधान्य दुकानदार संघटनेच्या वतीने अशोक जयंतराव एडके जिल्हाध्यक्ष आणि जिल्हा कार्यकारी आणि तालुका कार्यकारिणीच्या वतीने या लॉकडाऊनसारख्या या गंभीर परिस्थितीमध्ये गोरगरीब लोकांना जे अन्नधान्यापासून ज्या कुठल्या योजना आहेत, अन्न सुरक्षा योजनेमध्ये नाहीत, कुठल्या योजनेमध्ये नाहीत, त्या लोकांच्या आम्ही दुकानामध्ये असताना आम्हाला त्या लोकांची या लक्षात राहते किंवा कोणत्या माणूस आमच्याकडे येऊन त्यांना अन्नधान्य योजनेमध्ये नाही, त्या लोकांची आम्ही यादी करून आणि शहरातल्या 100 दुकानं जे आमच्या संघटनेच्या संबंधित आहेत सर्व लोकांनी आम्ही पुढाकार घेऊन त्या सर्व लोकांना आम्ही अन्नधान्य गरजू लोकांना वाटप करत आहोत। आणि या बाबतीत आमदार साहेबांसोबत आम्ही यापूर्वी चर्चा केलेली आहे आणि पूर्वीच्या बी लॉकडाऊनमध्ये त्यांनी संघटनेला वेळोवेळी मदत केलेली आहे। काही अडचणी आहेत आणि एक खेदाने इथे एक गोष्ट नमूद करावं वाटते की रेशन दुकानदाराबाबतीमध्ये जे काही आम्ही व्यवस्थित काम करून सुद्धा जिल्हा प्रशासन आणि जे पब्लिकच्या बाबतीत आमच्या बाबतीत वेगळ्या भूमिका असतात आणि आम्ही किती चांगलं काम केलं तरी आमच्या बाबतीत निगेटिव्ह ते असते काय, त्यामुळं आमचं हे म्हणणं आहे किंवा आम्ही काय चुकत आहोत तिथं आम्हाला प्रशासन आहे, आमदार साहेब आहेत, आम्ही त्याच्या मार्गदर्शनाखाली काम करतो। आज आम्ही 1 तारखेपासून राज्यातले सर्व रेशन दुकानं 52,000 रेशन दुकानं आम्ही संपार आहोत, कारण आमची मागणी असे की बा आम्ही रेशन दुकानदार कोणत्या अन्नधान्य लोकांना वाटत असताना ते कोणता कोरोना पॉझिटिव्ह आहे काय माहीत नाही, तर आम्ही फक्त आमच्या कुटुंबासाठी एक विमा कवच मागत आहोत 50 लाखाचा। तर ह्या बाबतीमध्ये आमदार साहेबांनी यांना मंत्री महोदयाला बोलून या बाबतीत जर निर्णय घेतला तर आमचे रेशन दुकानदार आम्ही सध्या संपावर आहोत, हे आम्ही सगळ्यात चालू करू या बाबतीत अण्णांनी या बाबतीत पुढाकार घेऊन संघटनेचं आणि जेणेकरून राज्यातला हा विषय मिटून जाईल। का गेल्या 9 महिन्यापासून गेल्या वर्षी आम्ही संप केला होता, त्यावेळेस शासन फक्त म्हणले की बा तुम्हाला मदत करूच आपण पुढे, पण अजून कधी आमच्या त्या मागणीला हे केलं नाही। तर यावेळी या प्रसंगी मी सांगतो की आमदार साहेबांनी या मागणीला आम्हाला मंत्री महोदय भुजबळ साहेब, आपले माननीय पालकमंत्री साहेब यांच्या माध्यमातून आमचा विषय मिटावा ही विनंती करतो।